अधिदक्षता विभाग निर्मितीचे आमदार सीमा हिरेंचे कार्य कौतुकास्पद. नामदार गिरीश महाजनांचे प्रतिपादन. रुग्णसेवा म्हणजेच खरीखुरी ईश्वर सेवा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील रुग्णांची सेवा करण्यात मी अधिकाधिक वेळ देत असतो. त्यानिमित्ताने मला रुग्णसेवा करण्याची मोठी संधी मिळते हे माझे भाग्यच आहे. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना अधिक व्यापक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ESI रुग्णालयात सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशा अतिदक्षता कक्षाची उभारणी केल्याचे आमदार सीमाताई हिरे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी केले. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सेवा देण्यासाठी आमदार सीमा हिरे यांच्या प्रयत्नातून सातपूर येथील ESI रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना नामदार गिरीश महाजन यांनी यावरील प्रतिपादन केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, सुनील बागुल, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, महेश हिरे, मामा राजवाडे, नगरसेवक सतीश सोनवणे, श्याम बडोदे, राकेश दोंदे, मुकेश शहाणे, प्रतिभा पवार, माधुरी बोलकर, छाया देवांग, वर्षा भालेराव, भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आव्हाड, कावेरी घुगे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर BN पावरा या मान्यवरांसह विविध कंपन्यांच्या युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. भाषणाच्या प्रारंभीच नामदार महाजन यांनी रुग्णालयात ICU कक्षाची उभारणी केल्याप्रकरणी आमदार सीमा हिरेंचे अभिनंदन केले. रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे मानत मी गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी झटत असल्याचे सांगत राज्य आणि केंद्राच्या आरोग्याविषयक असलेल्या विविध योजनांची माहिती सांगितली. आरोग्य सेवेसाठी मी सततच तत्पर असल्याचे स्पष्ट करत मुंबईत मोफत उपचार हवे असल्यास आमदार हिरेंच्या माध्यमातून कधीही माझ्याशी संपर्क साधा असे आवाहनही यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी केले. आमदार हिरे सतत विकासासाठी झटत असतात. त्यांच्या भाषणात त्यांनी मागणी केलेले सर्व विकास कामे मार्गी लावणार असल्याची ही ग्वाही नामदार महाजन यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ अध्यक्ष नारायण जाधव, वैभव महाले, राहुल गणोरे, जितेंद्र चोरडिया, अजय बागुल, राजेश दराडे, रामहरी सभेराव, गौरव बोडके, RR पाटील, प्रकाश चकोर, संदीप देवरे, अनिल भालेराव, दिलेश जोशी, बाळा निगळ या पदाधिकाऱ्यांसह रुग्णालयाचे डॉक्टर BN पावरा, डॉक्टर महेश दांडगे, डॉक्टर नंदकुमार राव, डॉक्टर सरोज जवादे, प्रशांत पंडित, विलास पगार आदींनी विशेष परिश्रम घेतले. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. 78 वर्ष पूर्ण झाले. 1900 स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि याच्या निमित्तानेच महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय ESI हॉस्पिटल या ठिकाणी नूतनीकरण, त्याचबरोबर ICU या ICU मध्ये मी बघितलं अतिशय सुंदर असं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. 5 व्हेंटिलेटर ते आवश्यक असतात, कारण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला व्हेंटिलेटर असायलाच पाहिजे होते. या ठिकाणी व्हेंटिलेटर नव्हते, त्यामुळे तो गंभीर रुग्ण असेल, गंभीर आजाराचा असेल, त्याला अपघातातला असेल तर त्याला ICUची गरज आहे आणि ते ICUच नव्हतं. पण सीमाताईंनी खूप पाठपुरावा केला, मागे लागल्यात आणि जवळपास 10 बेड ICU होते, अतिशय अद्ययावत असे सगळ्या सुविधांनी युक्त असे त्या ठिकाणी आता सुरू झालेले आहेत. त्याचं उद्घाटन नुकतंच झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. सोबत 2.5 ते 3 लाख कामगार या भागामध्ये आहेत आणि त्यांचीच गर्दी हॉस्पिटलमध्ये असते. सीमाताईंनी मला गाडी देताना सगळी माहिती दिली आणि 2.5 ते 3 लाख कामगारांसाठी या ठिकाणी चांगली दर्जादार सुविधा मिळावी, त्यांचा औषधोपचार या ठिकाणी व्यवस्थित व्हावा, नीट व्हावा, ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे. पण ICU सारख्या व्यवस्था इथे नसतील. अगदी प्राथमिक आता ICU म्हणजे प्रायमरी व्यवस्था झालेली खरं म्हणजे. कारण आता कोणाचा केव्हा कसला ॲक्सिडेंट होईल, कोणाला काय त्रास होईल, कोणाला ICUची गरज भासली सांगताच येत नाही आणि त्यामुळे ICU असते ते आवश्यक होतं. ते इतके दिवस झालं नव्हतं. सीमाताईंच्या पाठपुराव्यामुळे ते या ठिकाणी झालेलं आहे. अजूनही काही त्या ठिकाणी दुरुस्त्या आहेत. अजूनही नवीन इमारत त्यामध्ये इकडे जागा आहे, आपण या ठिकाणी नवीन इमारत बांधू शकतो. त्यासाठी त्यांची मागणी आहे, त्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू आणि ते आपण मार्गी लावून घेऊ. पण दर्जेदार सुरक्षा सेवा आरोग्याची कामगारांना मिळाली पाहिजे, या भागात राहणाऱ्या नागरिकांना मिळाली पाहिजे, ही भूमिका सगळ्यांचीच आहे आणि ती सगळ्यांची असल्याबरोबर पंतप्रधानांची आहे, माननीय मुख्यमंत्री मोदयांची आहे. आपण बघितलं असेल आरोग्याच्या बाबतीमध्ये पूर्वी काय अवस्था होती, आज काय परिस्थिती आहे. आज अगदी सामान्य माणूस, गरीब माणूस
दवाखाने मिळते केवढा खर्च लागतोय, किती खर्चिक सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, मेडिसिन किती महाग झालेलं आहे. आणि म्हणून दवाखान्यात नुसता आजारी पडला तरी पण त्याला लाखात खर्च जातो. तुझा हात फ्रॅक्चर झाला, पाय फ्रॅक्चर झाला तर ऑपरेशनचा खर्च सुद्धा लाखामध्ये त्या ठिकाणी आहे, मेडिसिनचा खर्च लाखात आहे. आणि मग अशा वेळी सामान्य माणूस आहे, कामगार माणूस आहे, गरीब माणूस आहे, ग्रामीण भागातला शेतमजूर आहे, अल्पभूधारक शेतकरी आहे, त्यांच्याकडे पैसे नसतातच. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या सीएम फंडातून त्या ठिकाणी तात्काळ 1 लाख रुपये तुम्ही फक्त 2 कार्ड द्या, तुमचं आधार कार्ड द्या, रेशन कार्ड द्या आणि हे तिकडे वरती पाठवलं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी आता त्या ठिकाणी त्यांची जे टीम बसवलेली आहे, लगेच तात्काळ 2 दिवसामध्ये चेक मुख्यमंत्र्यांचा त्या हॉस्पिटलला त्या ठिकाणी जातो लाख रुपयापर्यंत. स्पेशल केस असेल 2 लाख रुपयापर्यंत चेक त्या ठिकाणी जातो. मला सांगायला अभिमान वाटतो की मुख्यमंत्री महोदयांचं या गोष्टीकडे इतकं बारीक लक्ष आहे की कुणी माणूस असं असता कामा नये की त्याच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे त्याचा उपचार होत नाहीये, पैसे नाही म्हणून कोणाला प्राण गमवावा लागला असा एकही व्यक्ती राज्यात असता कामा नये. ही भूमिका माननीय देवेंद्रजींच्या ठिकाणी आहे आणि तीच देशामध्ये पंतप्रधानांची. त्यांनी जर आपल्या नावाने म्हणजे पंतप्रधानांच्या नावाने जी आरोग्य योजना काढली तिला 5 लाख रुपयापर्यंत, कोणाला ऑपरेशन करायचं आहे, कोणाला स्पाईनचं ऑपरेशन आहे, कोणाला काय हेड इंजुरी झालेली आहे, कुठे काही हार्ट अटॅक आलेला आहे, ओपन सर्जरी आहे, तुम्हाला काय ऑर्गन ट्रान्सप्लांट, तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंतचा खर्च आता पंतप्रधानांच्या त्या निधीतून त्या ठिकाणी होत आहे, त्यांच्या योजनेतून त्या ठिकाणी होतो. मग मुंबईला जा, पुण्याला जा, नाशिकला करा, संभाजीनगरला करा, नागपूरला जा, कुठेही मोठ्या जिल्ह्यामध्ये जा आणि त्या ठिकाणी लागणारा खर्च आहे. कार्ड दाखवतो तुम्हाला आयुष्यमान, प्रधानमंत्री आयुष्यमान ही योजना आहे, आयुष्यमान भारत, त्यातून तुम्हाला लगेच 5 लाख रुपये मिळतात. महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे, 2 लाख रुपयापर्यंत लगेच त्यातून तुम्हाला मंजुरी तात्काळ त्या ठिकाणी मिळते. दवाखाने ते जोडले गेलेले त्या योजनेला, त्यातून त्याचे 2 लाख रुपयाचा खर्च त्या ठिकाणी जातो. सांगण्याचं तात्पर्य असं की गरीब माणूस आहे, सामान्य माणूस आहे, त्याचा इलाज झाला पाहिजे, त्याच्यावर औषधोपचार झाला पाहिजे. पैसे अभावी कोणी माणूस मरतोय, त्याच्यावर पैसे नाही, त्याला उपचार घेता येत नाही असं कोणी असता कामा नये. आणि या उपरी जाऊन मी तुम्हाला सांगेन 5 लाखाच्या वर तुमचा 10 लाख खर्च आहे, 50 लाख आहे, 20 लाख आहे, तुम्हाला मोठा आजार आहे, तुम्हाला मुंबईला जायचं आहे, ब्रिज क्रांतीला सांगा, जसलोक सांगा, हिंदूच्या सांगा, बॉम्बे स्टोर सांगा, लीलावती सांगा, कुठल्या स्टोरला सांगा, तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुमचं त्या ठिकाणी कोणाला आवश्यकता झाला असेल त्याच्यावर शस्त्रक्रिया करून त्याचा सगळा औषधोपचार करून विनामूल्य 1 रुपया न लागू देता सगळा खर्च करण्याची जबाबदारी ही आम्ही स्वीकारलेली आहे. 1 रुपया तुम्ही खर्च करू नका. तुम्हाला त्यांना सांगा, सगळे आपली टीम या ठिकाणी बसलेले, सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत, सगळे कार्यकर्ते बसलेले आहेत, तुम्ही त्यांच्यापर्यंत या. फक्त आम्हाला सांगा तुम्हाला ते मोठ्यात मोठ्या 10% मध्ये जे हॉस्पिटल आपल्या 10% बेडमध्ये आपले जे येतात, तर मुंबईमध्ये 12,000 बेड आपल्याकडे रिझर्व आहेत. आपला रामेश्वर नाईक त्याचा चीफ आहे, प्रमुख आहे. तुम्ही फक्त सांगितलं, 2 कागद आम्हाला दिले, आधार कार्ड, रेशन कार्ड, तुमचं काम संपलं. 20, 25 म्हणजे 50 लाख रुपयापर्यंत बिल आम्ही त्या ठिकाणी ऍडजस्ट करतो, भरायला लावतो. फुकट त्याच्या म्हणजे आपण तिथे शुश्रूषा तिथून घेतो. आणि गरीब माणूस त्याच्या खिशामध्ये 10,000 रुपये नाही, त्याला 10 लाख, 20 लाख, 25 लाखाचं ऑपरेशन करून आम्ही त्याला घरी आणतो. ताईंनी सांगितलं खरं आहे, माझं मूळ काम राजकारण नव्हतं, माझं काम आधी सेवेचं होतं, वैद्यकीय सेवा. मी लाखो लोकांवर ऑपरेशन केले असतील म्हणजे आमच्या माध्यमातून विनामूल्य. आज मुंबईसारख्या ठिकाणी 400, 500, 300 लोक असतात, जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, गाड्यांची व्यवस्था, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, 30-40 लोकांची माझी टीम आहे. ते दररोज सगळे लोक आले की त्यांना घेतात, सकाळी तयार झाले लगेच त्यांना हॉस्पिटल नेतात, कागदपत्र देतात, त्याचे पैसे मंजूर करून घेतात, लगेच शस्त्रक्रिया, लगेच तपासणी, लगेच शस्त्रक्रिया, लगेच 10 दिवस 15 दिवस बऱ्याच त्यांना घरी. कॅन्सरचे अनेक पेशंट आहेत, अनेक विविध रोग आहेत, आजकाल आजार इतके वाढत चाललेले आहेत, पण सगळ्यांवर शुश्रूषा करण्याची जबाबदारी ही आमची, जिल्ह्यातल्याच नाही. ताईंनी सांगितल्याप्रमाणे खरं पूर्ण महाराष्ट्रावरचे, महाराष्ट्राच्या बाहेरचे सगळ्यांची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे. आणि असं काम करत राजकारण नाही तर राजकारणाबरोबर समाजकारण सुद्धा करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करतो. मला वाटतं आजचा दिवस आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. खूप काही सांगण्यासारख्या आरोग्यावर मला खूप असं बोलता येईल, पण 2.5 तास लेट कार्यक्रम चाललेला आहे, पुढे अजून 6-7 ठिकाणी कार्यक्रम आहेत, त्यामुळे जास्त मी काही ठिकाणी बोलणार नाही. पण मला आनंद झाला, मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्राच्या माध्यमातून मला ज्या हॉस्पिटलमध्ये येता आलं, हॉस्पिटल या ठिकाणी बघता आलं, डॉक्टरमध्ये या ठिकाणी सगळ्यांना मी भेटलो, अतिशय दर्जेदार सेवा ते या ठिकाणी गरीब लोकांना, विशेष करून कामगारांना ते या ठिकाणी देत आहेत. मला सांगितलं की अपघात खूप होत असतात कंपन्यांमध्ये काम करत असताना, कोणाचा हात जातो, कोणाचा पाय जातो, कोणाला काही व्याधी होतं, त्यामुळे खूप चांगली सेवा तिथले डॉक्टर, आमच्या सिस्टर, सगळा स्टाफ या ठिकाणी देत असतात. त्याबद्दल त्यांनाही मी मनापासून त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी करतो, त्यांचे आभार या ठिकाणी मानतो.
ताई आपण एका चांगल्या कार्यक्रमावर मला या ठिकाणी आणलं. आपण अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आपल्याला एक कुंड या ठिकाणी तयार करायचं, अनेक तुम्ही मागण्या केलेल्या आहेत. गाडी त्या संदर्भात चर्चा झाली. आपण निश्चित त्या संदर्भामध्ये फॉलो करू आणि कुंभमेळ्यापर्यंत सगळे काम आपण पूर्ण करू. माझं आपल्याला आव्हान आहे, यावेळेला कुंभमेळा आपल्या या ठिकाणी आहे. सगळ्या देशाचं जगाचं लक्ष आपल्या कुंभमेळ्याकडे या ठिकाणी आहे. कारण एवढी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. मागच्या वेळेपेक्षा आपल्याकडे सुद्धा तिप्पट चौपट गर्दी होणार आहे. त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना लोकसहभागातून हा कुंभमेळा पार पाडायचा आहे. नुसतं प्रशासन आहे, पोलीस आहेत, अधिकारी आहेत, करतायत, कर्मचारी आहेत, महापालिका असं नाही, तर हा आपला कुंभ आहे. आमच्या घरचा हा कार्यक्रम आहे, आमच्या घरचं लग्नच आहे. आणि त्या लग्नामध्ये ज्या पद्धतीने आपण सहभाग घेतो, काम करतो, त्या पद्धतीने ज्या कुंभामध्ये येणाऱ्या सगळ्या भाविकांचं, भक्तांचं, साधू संतांचं स्वागत आपल्याला करायचं आहे. त्याचा पाहुणचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यासाठी सगळ्यांनी आता सज्ज व्हायचं आहे. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांवर, इथल्या जनतेवर, तरुणांवर, महिला भगिनींवर, आमच्या सगळ्यांवर आम्ही जबाबदारी देऊ. ती जबाबदारी आपण चोखपणे पार पाडावी, त्यात आपण सहकार्य करावं, एवढी विनंती आपल्याला या प्रसंगी करतो. पुन्हा आपल्याला हॉस्पिटलच्या सगळ्या डॉक्टर, स्टाफ, आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. सीमाचे तुमचे खूप आभार. एक चांगलं काम तुम्ही या ठिकाणी कामगारांसाठी केलेलं आहे, त्याबद्दल आपलेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला निघतो. धन्यवाद. जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते झालेला आहे. या कार्यक्रमात प्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व सातपूरमधील ग्रामस्थ, हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी, डॉक्टर्स, सगळ्यांचं मनापासून मी आभार मानते. आज या अतिदक्षता विभागाचं उद्घाटन होत असताना खरं तर या मतदारसंघात जवळपास मोठ्या संख्येने कामगार इथे वास्तव्यास आहेत आणि या कामगारांना उपचारासाठी या रुग्णालयाची अत्यंत मदत होत असते. जवळपास 2.5 लाख कामगार इथे येत असतात आणि उपचार घेत असतात. आत्ताच पावसाळी अधिवेशन संपन्न झालं. या पावसाळी अधिवेशनात या रुग्णालयाची दुरुस्ती व्हावी, त्याचबरोबर नवीन रुग्णालय जवळपास 250 खाटांचं रुग्णालय बांधावं याकरता देखील मी मागणी केली. आणि आपल्या जवळच असलेली मोकळी जी जागा आहे तिथे रुग्णालय उभारणी करता आपल्याला सहज शक्य आहे. त्याकरता ही मागणी मंजूर होईल याची मला नक्कीच खात्री आहे. परंतु आज इथे उद्घाटनाला गिरीश भाऊंना आणायचं कारण असं आहे की आपण बघत असाल की राजकारणात अनेक वर्षापासून ते काम करत आहेत. राजकारण जरी एका बाजूला असलं तरी पण रुग्णसेवा हेच त्यांचं खरं तर मोठं काम आहे. आणि अनेक वर्षापासून मला वाटतं त्यांच्या मतदारसंघात किंवा इतरही महाराष्ट्रात असं घर नसेल की गिरीश भाऊंच्या माध्यमातून त्यांना कुठलीही मदत मिळाली नसेल. सतत त्यांना मुंबईपर्यंत आणणं, त्यांचे काही शस्त्रक्रिया असतील त्या करणं, त्याचबरोबर त्यांना राहण्याची व्यवस्था करणं, म्हणजे पेशंट घरापासून आणून त्याच्यावर ट्रीटमेंट देऊन आणि त्यांना पुन्हा घरापर्यंत सोडण्यापर्यंत जबाबदारी गिरीश भाऊ घेत असतात. आणि आतापर्यंत हजारो लाखो रुग्णांना त्यांनी त्यांच्या माध्यमातून दिलासा मिळवून दिलेला आहे. त्यामुळे त्यांना आरोग्य दूत असेच आपण सगळेजण त्यांना संबोधतो. खरं तर 11 वर्षापासून काम करत असताना आपल्या या भागात अनेक कामं करण्याचं सौभाग्य मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या सहकार्याने मिळालेलं आहे. त्यामध्ये खरं तर बालाजी मंदिर इथे आपण पूल केलेला आहे. आणि आताच मी उल्लेख केला की आता गिरीश भाऊ खरं तर खूप व्यस्त होते. सकाळी 8 पासून त्यांनी झेंडावंदन असेल, अनेक कार्यक्रम असेल, सिंहस्थाच्या आढावा बैठका असतील, इथे त्यांनी अनेक प्रकारच्या विषयांचा आढावा घेतला. भाऊंना मी सांगितलं की बालाजी मंदिर येथे एक कुंड बांधण्यात यावं आणि त्याचबरोबर सोमेश्वर हे अतिप्राचीन मंदिर आहे. तिथे जे नदीला लागून जे घाट आहे त्याचं सुद्धा सुशोभीकरण केलं तर सिंहस्थामध्ये आपल्याला पुढील काळात अनेक भाविक जे गंगेपर्यंत जातात त्यांना तिथल्या तिथे सोय होईल आणि पुढे जी गर्दी होते ती टाळण्याकरता मदत होणार आहे. याकरता आपण सगळ्यांनी गिरीश भाऊंना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे आपण सातपूर पोलीस स्टेशनचं नूतनीकरण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून मागच्या काळात केलेलं होतं. आपल्याकडे जेवढ्या स्लम आहेत, मग त्या संत कबीर नगर असेल, संतोषी माता नगर असेल, त्याचबरोबर आनंदवली असेल, या सगळ्या वस्त्यांमधले रस्ते कॉन्क्रीटकरण केलेले आहेत. आणि सातपूरमध्ये आपण विनायकदादा पाटील अभ्यासिका आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका केलेली आहे.
आज इथे भवानी टेकडीचं काम पर्यटनाच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे आणि त्याचा सुद्धा निधी आदरणीय गिरीश भाऊंनी आपल्याला मागच्या वेळेस दिलेला होता. ते स्वतः पर्यटन मंत्री असताना आपल्या या भवानी टेकडीला त्यांनी मदत केलेली होती. आपल्याकडे नवशा गणपती आणि हे जे धार्मिक स्थळ आहे ते लवकरच आपण विकास कामं करण्याकरता पुढील टप्प्यात नक्कीच त्याकरता निधीची मागणी तुम्ही आमच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील या सगळ्यांकडे भाऊ करायचे आहे. श्रमिक कॉलनीमध्ये गेल्या महिन्यामध्ये आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ केंद्राचं लोकार्पण केलं. ते अत्यंत सुंदर असं केंद्र बांधून मागच्या महिन्यातच त्याचं लोकार्पण केलं. बुद्धविहार असेल, त्याचबरोबर सातपूर गावासाठी जी स्मशानभूमी आहे त्याचं नूतनीकरण केलं, चावडीचं बांधकाम केलं आणि आपल्याकडे जे ITIची बिल्डिंग आहे जिथे खूप विद्यार्थी शिकत असतात ती बिल्डिंग सुद्धा खूप जुनी झालेली होती. त्याचं सुद्धा पूर्णपणे नूतनीकरण आपण मागच्या काळात केलं आणि नवीन बिल्डिंगचं सुद्धा काम पूर्णत्वावर आहे. त्याचं सुद्धा लवकरच उद्घाटन आपल्याला करायचं आहे. आज या हॉस्पिटलमध्ये पेशंट हे रुग्णालयात पाठवले जायचे इतरत्र, परंतु मला वाटतं या ICU मुळे अनेक रुग्णांची अनेक कामगारांची ही मोठी सुविधा होणार आहे. इथे त्यांना अगदी स्वस्त दरात किंवा मोफत त्यांना औषधोपचार असेल, त्यांचे ट्रीटमेंट असेल हे मिळत असतात. परंतु इथे ही सुविधा नसल्यामुळे बऱ्याच वेळा इतर जे टायप आपले दवाखाने असतात तिथे त्यांना जावं लागायचं. पण ही एक चांगली सुविधा झाल्यामुळे निश्चितच पुढील काळात सगळ्या रुग्णांची त्याचबरोबर कामगारांची खूप चांगली सोय झालेली आहे. आज आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल होत असल्यामुळे प्रत्येकाला हॉस्पिटलची गरज ही भासते. मग अगदी किरकोळ BP असेल, डायबिटीस असेल, शुगर असेल, या सगळ्या आजार होत असतात आणि त्यामुळे दवाखाने जवळ असणं हे खरं तर आता गरज बनलेली आहे. सिडकोमध्ये सुद्धा गणेश चौक इथे हॉस्पिटल आपण प्रस्तावित केलेलं आहे. शासनाकडे त्याची मागणी केलेली आहे. त्या रुग्णालयासाठी सुद्धा आपल्याला भाऊंनी मदत केली आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत ते प्रकरण देण्याकरता त्यांनी खूप पुढाकार घेऊन आज ते मंजूर होण्याकरता खूप मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांचे मी खूप मनापासून आभार मानते. पुढील आपल्या ते कुंभमेळा मंत्री असल्यामुळे त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. खूप पुढचे कामं आपल्याला करायचे आहेत. निश्चितच आपल्या सगळ्यांच्या मदतीने सर्वजण एकत्र येऊन हा कुंभमेळा आपण यशस्वी करू आणि कुठलीही दुर्घटना घडणार नाही किंवा चांगला कुंभमेळा पार पडेल याकरता सर्वजण मिळून झटून प्रयत्न करू अशी आम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीने ग्वाही देतो. आणि आज याचं उद्घाटन साठी भाऊ उपस्थित झाले, वेळ काढला त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.